नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या युट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर सागर जाधव तुमचे सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत की एक्झॅक्टली नीट जे फॉर्म भरलेले आहेत आपण नीट एक्झामचे, तर त्याची जी करेक्शन विंडो ओपन झाली आहे, तर त्या करेक्शन विंडोमध्ये आपल्याला काय चेंजेस करता येणार आहेत? तर आपण हे पूर्ण ज्या नोटीसवरती एक्झॅक्टली प्रॉपरली दिलेलं आहे त्याच्यावरती आपण फोकस करणार आहोत. चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया. जसं की तुम्हाला सर्वांना दिसतंय, पब्लिक नोटीस आलेली आहे जी की 11 मार्च 2026 रोजी आलेली आहे. आणि या पब्लिक नोटीसमध्ये करेक्शन पर्टिक्युलर फॉर द नीट एक्झाम हे 2026चं जे रजिस्ट्रेशन आहे त्याच्यासाठी करेक्शन जे पर्टिक्युलर आलेलं आहे, तर हे आहे. यासाठी ही विंडो 2 दिवस ओपन राहणार आहे. 12 मार्च ते 14 मार्च या टाइम इन बिटवीन आहे. त्यानंतर आपण यावरती थोडासा टाइम वेस्ट न करता आपण डायरेक्टली एक्झॅक्टली काय करेक्शन करता येणार आहे यावरती आपण जाऊया. सगळ्यात महत्वाची गोष्ट, कॅन्डिडेट शॉल अलाउ टू चेंज एनी वन ऑफ दिस टू फील्ड, म्हणजे या दोन फील्ड पैकी एक फील्ड कॅन्डिडेट चेंज करू शकतो. फादर नेम, क्वालिफिकेशन अँड ऑक्युपेशन, मदर नेम, क्वालिफिकेशन अँड ऑक्युपेशन. इथं क्लिअरली मेन्शन केलंय, म्हणजे एकतर तुम्ही फादरचं नाव चेंज करू शकता किंवा मदरचं नाव चेंज करू शकता. म्हणजे फक्त फादरच्याच पूर्ण डिटेल चेंज करू शकता किंवा मदरच्याच पूर्ण डिटेल चेंज करू शकता. त्या व्यतिरिक्त फादरचं नेम, मदरचं क्वालिफिकेशन असं चेंज करू शकता का? नाही. फक्त फादरचं नेम, क्वालिफिकेशन, ऑक्युपेशन या स्टाईलमध्ये फक्त लाईनमध्ये आपण चेंज करू शकतो. हे सर्वांनी लक्षात ठेवा. सगळ्यात पहिला पॉईंट. सेकंड पॉईंट, कॅन्डिडेट शॉल अलाउड टू चेंज ऍड एनी ऑल ऑफ दिस फील्ड, म्हणजे याच्यामधले कोणत्याही फील्डमध्ये कॅन्डिडेटला अलाउ आहे चेंज करायला अँड ऍड न्यू करायला. म्हणजे एज्युकेशन क्वालिफिकेशन, जसं दहावीचे मार्क्स आहेत किंवा दहावीचे जे डिटेल्स आहेत, दहावीचे डिटेल्स, 12वीचे डिटेल्स ऍड करायला चान्स आहे. त्यानंतर स्टेट युटी फ्रॉम द वेअर 12th इक्वेलंट पास ऑर अपेअर, म्हणजे 12वीचं जे बोर्ड सर्टिफिकेट असतं त्याचं अपेअरिंग कुठं झालंय काय वगैरे हे चेंज करायला आहे. कॅटेगरी चेंज करायला अजून चान्स आहे. सब कॅटेगरी चेंज करायला चान्स आहे. जर तुम्ही कॅन्डिडेट जर पीडब्ल्यू असाल तर पीडब्ल्यू फिजिकली हँडिकॅप जर असेल तर ते चेंज करायला अजून चान्स आहे. सिग्नेचर पण चेंज करायला चान्स आहेत. नंबर ऑफ अटेम्प्ट्स इन नीट, म्हणजे तुमचे जे अटेम्प्ट्स आहेत, नंबर ऑफ अटेम्प्ट्स इन नीट, तर तेही तुम्ही किती वेळा नीट दिली आहे हेही तुम्ही चेंज करू शकता. जर चुकून कोणाकडून झालंच नसेल की माझं 5 वेळा नीट दिली आहे, तर हे पण होऊ शकतं कोणाचं. तर कोणी फ्रेशर पण असू शकतं, तर याचं ते प्रॉपर करेक्शन तुम्ही करू इथे शकता. कॅन्डिडेट शॉल अलाउ टू चेंज दिस टू फील्ड बेस्ड ऑन देअर परमनंट ऍड्रेस ऑर प्रेझेंट ऍड्रेस. एक्झामिनेशन सिटी सिलेक्शन, बघा, एक्झामिनेशनची सिटी सिलेक्शन त्याच्या परमनंट ऍड्रेस, जो त्या विद्यार्थ्याचा परमनंट ऍड्रेस आहे, त्या परमनंटच्या ऍड्रेसच्या बेसिसवरती एक्झामिनेशनची सिटी आपण सिलेक्ट करू शकतो. त्यानंतर मीडियम ऑफ एक्झामिनेशन, हे मीडियम ऑफ एक्झामिनेशन जसं आपण महाराष्ट्रात आहे, तर मराठी लँग्वेज पण आपण चेंज करू शकतो, पण आपण मोस्टली इंग्लिश मीडियमच यूज करत असतो. सो एक्झामिनेशनची सिटी चेंज करू शकता, मीडियम ऑफ एक्झामिनेशन चेंज करू शकता. मीडियम म्हणजे इंग्लिश, मराठी, हिंदी, उर्दू हे मीडियम्स असतात, हे सर्वांनी लक्षात ठेवा. कॅन्डिडेट, फोर्थ नंबर पॉईंट, कॅन्डिडेट शॉल अलाउ टू चेंज आयडेंटिटी डिटेल्स ओनली फॉर कॅन्डिडेट हू रजिस्टर्ड विथ आयडेंटिटी अदर दॅन आधार. म्हणजे ज्या कॅन्डिडेटनी आधार व्यतिरिक्त त्यांनी त्यांची आयडेंटिटी जर दिलेली असेल, तर त्या विद्यार्थ्यांना ते चेंज करायचे अजूनही चान्स आहे. ते आधार कार्डही अपलोड करू शकता, पण तसं अर्जंट नाहीये. जर तिथे नोटिफिकेशन आलेलं असेल तर करायची गरज आहे, अदरवाईज करू बसू नका. विदाउट आधार कार्ड पण आपलं काम होऊ शकतं. इफ देर इज एनी इम्पॉर्टंट ऑन द फीज, देन ॲडिशनल फीज विल बी चेंज ॲज ॲप्लिकेबल. ओके, म्हणजे जर तुम्ही कॅटेगरी चेंज केली, तुमची पहिली ओपन कॅटेगरी होती, आणि जर ओबीसी जर असेल तर तुम्हाला जी वरची फीज आहे ती रिफंड भेटेल. किंवा तुमची कॅटेगरी चुकून तुम्ही SC ST टाकली आहे आणि आता तुम्हाला एक्झॅक्टली माहिती आहे की तुम्ही आता करेक्शन विंडोमध्ये आपण ओपन मधून फॉर्म भरायचा आहे, तर त्या टाइमला आपल्याला एक प्लस पॉईंट भेटतो की आपण एक्झॅक्टली ती कॅटेगरी चेंज करू शकतो. सो सर्वांनी लक्षात ठेवा, आपण कॅटेगरी इथे चेंज करू शकतो. ते फीजमध्ये थोडंफार काही चेंजेस होऊ शकतं. ओनली वन टाइम करेक्शन विल अलाउ टू कॅन्डिडेट वन्स करेक्शन आर डन ऑर सबमिटेड इन द फॉर्म सेक्शन. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, हे एवढे चेंजेस आहेत, हे चेंजेस तुम्ही नीट फॉर्म मध्ये करू शकता. सो तुम्ही चेंजेस करून आणि तुमचा नवीन ऍप्लिकेशन फॉर्म परत एकदा डाउनलोड करून ठेवा. थँक्यू सो मच. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पाठवा, जे विद्यार्थी 2026 मध्ये नीट एक्झाम देत आहेत. थँक्यू सो मच.